श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता कोर्टातनं बाहेर आल्यानंतर सर्वच जण टेन्शनमध्ये असतात. जानकी म्हणते की मला तर काहीच कळत नाहीये, म्हणजे त्या मुलीने आधी राहुलच्या विरोधात साक्ष दिली आणि नंतर अचानक साक्ष फिरवली. असं का केलं असेल तिने? अवंतिकाही म्हणते की हो, मलाही काहीच कळत नाहीये. तेव्हाच ऐश्वर्या विचार करत बोलते की परंतु मला सगळं व्यवस्थित कळतंय. त्या राहुलने कोर्टात आपल्याला तोंडावर पाडण्यासाठी रचलेला हा एक ट्रॅप असेल. त्याने मुद्दामून हे सगळं काही आधी त्या मुलीने आपल्या बाजूने साक्ष दिली, नंतर ती साक्ष फिरवली. तेव्हाच अवंतिकाही म्हणते की हो, आणि ॲडव्होकेट देसाईंना देखील याबद्दल व्यवस्थित माहिती होतं. त्याचमुळे ऐन वेळेला उठून त्यांनी बरोबर त्या मुलीला तोच प्रश्न विचारला, असं आता अवंतिका म्हणते. आणि पुढे बोलते की त्या राहुलला मी सोडणार नाहीये. त्याला पुढच्या वेळेला कोर्टात उभं करून या बाबतीतला जाब मी विचारणारच. तेव्हा सौमित्र बोलतो की होय, परंतु त्याच्या विरोधात आपल्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. तेव्हा जानकी देखील अस्वस्थ होते आणि कासावीस होऊन म्हणते की का कुणास ठाऊक, मला असं वाटतंय की आपल्या हातून काहीतरी सुटतंय, काहीतरी राहतंय. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की काय? जानकी सांगते की माहिती नाही, परंतु खूप अस्वस्थ वाटतंय. आणि त्यानंतर ते सर्वजण घराकडे निघतात. घरी पोचल्यानंतर सर्वच जण सोफ्यावर बसतात, जरा रिलॅक्स होत असतात आणि इतक्यात ओवी रडत रडत पुढे येते आणि जानकीला म्हणते की आई, यापुढे मी शाळेत जाणार नाही, प्लीज तू मला फोर्स करू नकोस. आता ओवीला असं काय झालंय त्यामुळे सर्वच जण घाबरतात. जानकी म्हणते की हो बाळा, अगं काय झालंय, तू अशी रडतेस का? तुला शाळेत कोणी काही म्हणाले का? तेव्हा ओवी सांगते की हो आई, मला शाळेतले सगळे मुलं म्हणाले की हिच्याशी कोणी बोलायचं नाहीये, हिच्या घरचे सगळेच खूप वाईट आहेत. आता सर्वच जण चकित होतात. ज्या पुढचा प्रश्न विचारते की का, हे असं का म्हणत होते? तेव्हा ओवी रडताना सांगते की सर्वच जण म्हणत होते की ज्यांच्या घरात डेड बॉडी सापडते ते घर वाईट असतं. आता मात्र सर्वच जण स्तब्ध होतात. ओवीला कसं समजवावं ते कळेनासं होतं. पुढे ओवी सांगते की एक मुलगा तर म्हणत होता की शर्वरी तू जेलमध्ये आहे. आई, हे खरं आहे का? आता जानकीकडे कुठलंच उत्तर नसतं. ओवी रडतच निरागसपणे पुन्हा विचारते की बोल ना आई. तेव्हा सौमित्र म्हणतो की ओवी, अगं आई जरा दमली आहे त्यामुळे गप्प आहे. ती मला सांग बाळा, तू ठीक आहेस ना? त्यावर ऐश्वर्या म्हणते की ओवी चल ना, आपण तुझा फेवरेट गेम खेळूया. परंतु ओवी सांगते की नाही, मला कुठेही यायचं नाहीये. आई बोल ना. अवंतिका तिला समजावते की बाळा, तू गुडगर्ल आहेस ना? हे बघ आई, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, परंतु नंतर. आता प्लीज ऐश्वर्या काकू सोबत जा ना वर. तेव्हाच ऐश्वर्या म्हणते की हो हो ओवी, चल ना, तुझा फेवरेट गेम खेळूया. अखेर ओवी ऐश्वर्यासोबत वर निघून जाते. जानकी तर डोक्यालाच हात लावते आणि रडतच म्हणते की आता तिच्या कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ओवीला आता सगळं कळायला लागलंय. तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सौमित्र देखील म्हणतो की ज्या अर्थी इतर मुलं देखील आपल्याबद्दल बोलायला लागली आहेत, त्या अर्थी ती रणदिवे कुटुंबाची अब्रूपार धुळीत मिळाली. काही दिवसांनी लोकांनी इथे येऊन आपला अपमान केला नाही म्हणजे मिळवलं. तेव्हा अवंतिका त्याला समजावते की सौमित्र प्लीज, असं काहीही होणार नाहीये. हे बघ, एकदा की शरुताईंना क्लीन चिट मिळाली ना की मग सगळेच गप्प होतील. आता त्यानंतर जानकी रूममध्ये येते. ती खूप अस्वस्थ असते. रडतच बोलते की काय करू मी? कोणाकोणाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ? हे सगळं माझ्या एकटीने हँडल होत नाहीये. जर का ऋषिकेश असते तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ओवीला समजावलं असतं. तुम्ही इथे असल्यावर आधार वाटतो. तुम्ही इथे का नाही आहात ऋषिकेश? असा विचार करून ती ऋषिकेशला कॉल करते. ऋषिकेशही फोन रिसीव्ह करतो. तेव्हा जानकी रडतच त्याला सांगत असते की तुम्ही कुठे आहात ऋषिकेश? हे बघा, लवकर घरी परत या. आता माझ्या एकटीने हे सगळं हँडल नाही होतंय. परंतु ऋषिकेश म्हणतो की काय झालंय? तेव्हा ती रडतच बोलते
की आज कोर्टात जी मुलगी आपल्या बाजूने साक्ष देणार होती तिने साक्ष फिरवली. तिने कोर्टात खोटं सांगितलं की आपण पैसे देऊन तिला साक्ष द्यायला भाग पाडलं म्हणून. ऋषीलाही धक्काच बसतो. पुढे जानकी म्हणते की एवढेच नाही, आज ओवी रडतच म्हणत होती की आज शाळेत जाणार नाहीये म्हणून. ऋषिकेश विचारतो की का? तेव्हा जानकी सांगते की तिला तिचे काही फ्रेंड्स म्हणत होते आपल्या घरात डेड बॉडी सापडली आहे. हे सगळं काय चाललंय ऋषिकेश? प्लीज लवकर या. आता माझ्या एकटीने हे सगळं हँडल होत नाहीये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ग, कळतंय मला, येतोच मी लवकर. आणि आता जानकी फोन कट करते. ती रडत असते तेव्हाच अवंतिका तिकडे येते आणि विचारते की वहिनी, आता काय करायचं आपण? जानकी देखील अस्वस्थ होऊन म्हणते की मला नाही माहिती ग, नशीब हे प्रकरण मीडियात गेलं नाही. जर असं झालं असतं तर सगळं जग जाहीर झालं असतं आणि ओवीपर्यंत चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचली असती. त्यामुळे मला असं वाटतंय की आपणच तिला शांतपणे बसून सगळं समजावूया. पण अगं, ज्या पद्धतीने ओवी सांगत होती ना की तिच्या फ्रेंड्सने तिला कसा त्रास दिला, मला खूप वाईट वाटलं ग. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, आय कॅन टोटली अंडरस्टँड, परंतु आता ओवीला आणखी त्रास होऊ नये म्हणून आपल्याला तिच्यासमोर नॉर्मल वागावं लागेल की नाही. जानकीही शांत होते. आता कसंबसं अवंतिकाने तिला समजावलेलं असतं. त्याच वेळेस इकडे दुसरीकडे ऐश्वर्या ओवीसोबत सापशिडी खेळत असते आणि म्हणते की बघ ओवी, मीच जिंकणार, परंतु इतक्यात तिला सापाने गिळलेलं असतं. ओवी खुश होत असते तेव्हा जानकी व अवंतिका तिकडे येतात. आता जानकी ओवीला म्हणते की पुरे झाले हा खेळ, चल बघू आता केस विंचरायचेत. अगं, सकाळपासून तू तुझ्या केसाला फणी लावलेली नाहीये. ओवी म्हणते की नाही ना आई, नको ना, नंतर करणार. परंतु जानकी आता कंगवा हातात घेते आणि बोलत असते की चल बघू, ऐकत जा ना ग आईचं. तेव्हा अखेर ओवी म्हणते की ठीक आहे, विंचर. ती इकडे बेडवरच उभी असते. आता इतक्यात अवंतिकाला मात्र जरासं अस्वस्थ वाटत असतं. तेव्हा जानकी ओवीला म्हणते की अगं, असे केस वर विंचरणार ना, हे बघू इकडे, इथे खाली ये. ओवी म्हणते की बरं ठीक आहे आणि बेडवरून ती खाली येते. आता जानकी तिचे केस विंचरायला घेते. इतक्यात तिला पुन्हा एकदा ते आठवतं. कशा प्रकारे ती ओवीला म्हणाली की असे वर केस विंचरणार, हे बघूया, इथे खाली आहे. आणि आता तिला काहीतरी क्लिक झालेलं असतं. परंतु इतक्यात अवंतिकालाही त्रास व्हायला सुरुवात होते. हे जानकीचं लक्ष असतं. ती म्हणते की अवंतिका, आता ना मला काहीतरी सुचलंय. इतक्यात ती बिभरते आणि जानकी विचारते की काय झालंय अवंतिका? अवंतिका म्हणते की माहिती नाही वहिनी, अचानक पोटात खूप कळ आली. अवंतिका बोलते की इतकं काही नाहीये, परंतु पुन्हा एकदा जोराची कळ आल्याने ती कासावीस होत असते. ऐश्वर्या आणि जानकी तिला ये इथे असं म्हणत खाली बसवतात. आता इकडे अवंतिकालाही जास्तच त्रास होत असतो. तेव्हा जानकी सौमित्रला आवाज देऊन बोलावते. तोही घाईघाईने वर येतो. काय झालं वहिनी? असं विचारतो. तेव्हा आता त्यालाही कळतं की अवंतिकाच्या पोटात दुखतंय. रिस्क घ्यायला नको, त्यामुळे लगेच तातडीने हॉस्पिटलला जायचं ठरतं. सारंग गाडी काढणार असतो आणि सर्वच जण आता अवंतिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. तिथे चेकअप झालेलं असतं. डॉक्टरांनी तिला सलाईन लावलेलं असतं. आता घाबरूनच सर्वजण उभे असतात. आता जानकी विचारते की काय झालंय डॉक्टर? तेव्हा हे डॉक्टर सांगतात की काही नाही, त्यांना आरामाची गरज आहे. हे ऐकून सर्वांच्या जीवात जीव येतो. पुढे आता अवंतिका प्रश्न करते की मला डिस्चार्ज कधीपर्यंत मिळेल डॉक्टर? हे डॉक्टर सांगतात की 2 दिवसात. अवंतिका म्हणते की नाही, हे बघा, उद्या माझी खरंच खूप महत्त्वाची केस आहे. परंतु डॉक्टर स्पष्टच नकार देतात. हे बघा मॅडम, तुम्हाला सध्या आरामाची खूप गरज आहे. मी जे सांगतोय ते तुमच्या आणि बाळाच्या हेल्थसाठी सांगतोय. प्लीज माझं ऐका. तुम्ही पूर्णपणे रेस्ट घ्या, अशीच डॉक्टरांनी ॲडवाईस दिलेली असते. ते म्हणतात की तुम्ही इकडे सगळेजण गर्दी करू नका, त्यांना जरा आराम करू द्या. त्यामुळे आता सर्वच जण बाहेर येत असतात. त्याच वेळेस दुसरीकडे ज्या मुलीने सुनैनाने कोर्टात साक्ष दिली होती ती राहुलला भेटायला आलेली असते. आता डोक्यावर टोपी घातलेला राहुल तिकडे येतो आणि तो सुनैनाला पैसे देऊ करतो.
ही सुनैना देखील त्याला सामील असते. पैसे घेऊन थँक्यू बोलते. राहुल म्हणतो की थँक्यू तर मी म्हणायला हवं. तेव्हा ही सुनैना सांगते की तुझ्या थँक्यूने माझ्या गरजा नाही भागत ना या पैशाने भागतात. राहुल म्हणतो की वा, डायलॉग पण जोक सपाट. त्या तिघीही मला अडकवायला निघाल्या होत्या, त्या आता चांगल्याच तोंडावर पडल्यात. त्यानंतर ही सुनैना म्हणते की बरं मी निघते, माझं काम झालंय, आणि ती निघून जाते. तेव्हाच खुश होऊन राहुल बोलतो की पण माझं काम राहिलंय. या तिघींना कितीही सांगितलं तरी अक्कल येणार नाही, त्यामुळे काय करायचं ते मला व्यवस्थित माहिती आहे. आणि त्याचा पुढेही काहीतरी डाव असतो. इकडे हॉस्पिटलमध्ये अवंतिकाच्या अशा अवस्थेमुळे सौमित्रलाही टेन्शन आलेलं असतं. जानकी त्याला धीर देत असते, समजावते की सगळं काही ठीक होईल, डॉक्टरांनी सांगितलंय ना. तेव्हाच ऐश्वर्या बोलते की हो ग, परंतु प्रश्न हा आहे की आता केस कोण लढणार. जानकी आता सौमित्रकडे आशेने पाहते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी, अवंतिकाला बरं वाटत नाहीये तर मग उद्या कोर्टात ही केस तुम्ही. ते सौमित्र स्पष्टपणे सांगतो की आय एम सॉरी वहिनी, परंतु अवंतिकाला अशा अवस्थेत मी एकटीला सोडून जाऊ शकत नाही. कारण तुला ऑलरेडी माहिती आहे मी या सगळ्या गोष्टींबाबत किती टेन्स असतो ते. तेव्हा आता सर्वच जण त्याला समजून घेतात. जानकी म्हणते की नाही, बरोबर आहे तुमचं भाऊजी, तुम्ही इथे अवंतिकाजवळच थांबा. पण आता कोर्टात उद्या ही केस कोण लढेल हाच प्रश्न आहे. हरकत नाही, बघूया काय होतंय ते. आणि आता ती व ऐश्वर्या जाऊन शरूला इकडे जेलमध्ये भेटणार असतात. जानकी सारंगला सांगते की तुम्ही प्लीज घरी जाता का, आई आणि ओवी एकट्या आहेत. तेव्हा तो होकार देऊन लगेच निघतो. तेव्हा सौमित्र बोलतो की वहिनी, आय एम सॉरी ग, एरवी मी आलो असतो. पण तेव्हा जानकी म्हणते की मी समजू शकते, अवंतिकाचं सुखरूप असणं तिच्याजवळ इथे कोणीतरी थांबणं देखील गरजेचं आहे. तुम्ही काळजी करू नका, थांबा, आम्ही जेलमध्ये जाऊन येतो. आणि ऐश्वर्या व जानकी जेलमध्ये निघतात. तेव्हाच इकडे जेलमध्ये मात्र शरू पडलेली असते आणि आता वरळत असते की नाही, मला मारू नका, मला फाशी देऊ नका, मी काहीही केलेलं नाहीये. ती घामाघूम झालेली असते आणि इतक्यात तिथे तिचे डोळे उघडतात. घाबरूनच ती एकटीच बडबडत असते की विक्रांत, अरे सांग ना यांना, मी काही केलं नाहीये, मी नाही केलाय खून. तेव्हा जानकी व ऐश्वर्या तिथे येतात. समोर हे असं शरूला पाहून जानकी घाबरते. वंस, अहो काय झालंय, इथे तर कोणीच नाहीये, तुम्ही कोणाशी बोलताय म्हणून विचारते. घाबरलेली शरू मात्र वहिनी अगं असं म्हणत लगेच तिच्या पुढ्यात येते आणि तिचा हात हातात घेत घाबरलेली शरू सांगत असते की मला बहुतेक स्वप्न पडलं ग, हे लोक मला फाशी देत होते, माझा श्वास असा कोंडत होता वहिनी. अगं पण मला नकोय ग फाशी, जो गुन्हा मी केलाच नाहीये त्यासाठी मी फाशी का घेऊ, प्लीज वहिनी, काहीतरी कर ना ग, मला नाही होत इथे, मला इथून बाहेर काढ की. तिला शांतपणे समजावते की बस, अहो वाईट स्वप्न होतं ते, विसरून जा. आता हे सगळं पाहून ऐश्वर्या मात्र मनाशीच म्हणते की ही शर्वरी एक नंबरची नौटंकी आहे. आम्ही यायच्या वेळेलाच त्याचबरोबर हिला स्वप्न पडलं. जानकी पण भोळी आहे, हिच्या बोलण्यात अडकते. त्यानंतर ही शरू विचारते की अवंतिका वहिनी कुठे आहे, ती का नाही आली. ऐश्वर्या काही सांगणार परंतु जानकी तिला गप्प करते आणि शरूला खोटं सांगते की ती आता नंतर येणार आहे तुम्हाला भेटायला. मी आणि ऐश्वर्या बाहेर होतो, बाहेरच्या बाहेरच आलो. हे बघा, आज घरनं डबा आणायला नाही जमलं, बाहेरूनच तुम्हाला जेवण आणलंय. असं बोलत ती शरूला ते जेवण देते आणि जानकी शरूला धीर देत सगळं ठीक होईल म्हणून सांगते. तेव्हा शरू देखील बोलते की तू आहेस ना, मला नाही आहे टेन्शन, उद्या भेटूया कोर्टात. जानकी सांगते की खाऊन घ्या वेळेत आणि ती व ऐश्वर्या बाजूला येतात. तेव्हा जानकी म्हणते की बिचाऱ्या वंस एवढ्या घाबरल्या होत्या. तेव्हा आता ऐश्वर्या मात्र म्हणते की ती कसली घाबरते, इतरांना घाबरवेल ती. तेव्हा जानकी विचारते की काय, म्हणजे आता हे जे नाटक होतं असं म्हणायचंय तुला. ऐश्वर्या मात्र मुद्दामून म्हणते की नाही, बिचारी शर्वरी केवढी घाबरली होती,
ती खुश का आता ते ऐकून जानकी म्हणते की ऐश्वर्या तू पण ना. तेव्हाच ती विचारते की अवंतिका हॉस्पिटलमध्ये आहे, हे का नाही सांगितलं तू तिला. तेव्हा जानकी म्हणते की अगं तू बघितलं ना, अवंतिकाच त्यांची केस लढते आणि जर का ती हॉस्पिटलाइज झाली हे बस वंसनना कळलं तर केवढं टेन्शन आलं असतं त्यांना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग उद्या नाही का कळणार, मग तेव्हा काय करशील तू. तेव्हा जानकी मात्र पुन्हा आशेने सांगते की निघेल काहीतरी मार्ग. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात घरी आल्यानंतर ऐश्वर्या विचार करत म्हणते की जानकी जानकी म्हणत होती काहीतरी गडबड आहे, ती गडबड हीच नसेल का. आणि तिला देखील काहीतरी क्लू मिळालेला असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात कारवाईला सुरुवात होते. राहुलही आलेला असतो. आता सर्वच जण अवंतिकाची वाट पाहत असतात. तर देसाई मॅडम म्हणतात की ॲडव्होकेट रणदिवे अजूनपर्यंत आलेल्या नाहीये. तेव्हा जज मात्र सांगतात की आत्तापर्यंत दिलेल्या साक्षीनुसार कोर्ट हा निर्णय देत आहे की, परंतु इतक्यात जानकी व सारंग तिथे पोहोचतात. जानकीने काहीतरी परवानगी आणलेली असते आणि ती जज साहेबांना सांगते की शर्वरी वंशनच्या बाजूने मी त्यांची बाजू, आणि जानकी जज साहेबांना बोलते की शर्वरी यांची बाजू मी कोर्टात मांडू शकते का प्लीज. मंडळी, अखेर जज नक्की काय निर्णय देतील. आता जानकी शरूच्या बाजूने बोलू शकेल का, आणि त्यांना कुठला पुरावा मिळालेला असेल. इकडे ऐश्वर्या आता शरूच्या बाजूने कधी कन्व्हिन्स होणार. इकडे अवंतिकाच्या तब्येतीचे काय होणार, राहुलचे डावपेच काय असणार, सर्वच काही पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.